ओके ओके कुहू कुहू अगं बाळा काय ग काय झालं अगं हा काय झालं काय परत तुला कोणी काही बोललं का को अगं किती वेळा सांगितलंय एकटी जाऊ नकोस खालती ऐकायचं आईचं असं नाही वागायचं अगं वहिनी जाऊ दे तिला अजून ओरडलं तर अजून घाबरेल ती इथेच होती जिन्यात खालती कुहू टेन्शन ए तो श्रेयस वाघमारे कुठे ग कोण आहात तुम्ही शिल्पी कोण आहेत कोणी माणसं मला काय माहिती कोण आहात तुम्ही ए म्हातारे कुठे तुझा पोरगा एक मिनिट ही काय पद्धत झाली बोलण्याची तुमच्या आईच्या वयाची आहे ना ती नीट बोला तिच्याशी आणि श्रेयस वाघमारेंबद्दल विचारायचं असेल तर नीट विचारा असं जाब विचारल्यासारखं विचारू नका ए साधाचं बोलायचं नाही हा तुझा नवरा कुठे तेवढंच सांग तिथे दादागिरी करायची काही गरज नाहीये आम्ही काय तुम्हाला घरी बोलावलं नाहीये जा इथनं ए आम्ही इथे बसायला आलेलो नाहीये तुझ्या नवऱ्याने पैसे उचलले ते परत करायला सांग मग आम्ही जातो यांनी काही केलेलं नाहीये तुमचे पैसे वारंगने घेतलेत तुम्ही त्यांच्याकडे जा आणि घ्या पैसे तुझ्या नवऱ्याच्या हातात दिलेत मॅटर संपला परत त्यालाच करायला लागणार आहे ओ काय श्रेयस बद्दल बोलताय तो या जगात नाहीये आणि पैसे पैसे काय करता या पैशा पायीच त्याने आपला जीव गमावलाय हे बघा हे गावी ना तुमच्या पैशांची व्यवस्थाच करायला गेले ते परत आले ना की तुमचे पैसे तुम्हाला मिळतील पण आता तुम्ही इथनं जा त्याला जिथे जायचंय तिथे जाऊ दे पैसे टायमात परत पाहिजे मला सांगितलं ना मिळतील तुमचे पैसे निघा इथनं आता आता ती सांगते ना तुम्हाला निघा म्हणून निघा ना ए म्हातारे तू तर डायरेक्ट बोललीस ना तुझा पोरगा टपकलाय तुझ्या सुनेचं ऐक जरा ती काय सांगते नवरा परत येणार आहे चॉकलेट आवडतं तुला कू जा जा तू जा आतमध्ये माझा मुलगा पण ना एवढाच तुमच्या यांना सांगा पैसे परत द्यायला नाही तर हिला घरी घेऊन जाईल माझ्या मुलाला खेळायला फ्रेंड मिळेल हे बघा तुम्हाला तुमचे पैसे मिळतील पण आता या क्षणी इथनं जा जा म्हणते ना मी चला रे. हद्द झाली अश्विनी तुझी काय सांगितलंस त्यांना श्रेयस त्यांचे पैसे देणार आहे कसे पैसे देणार आहे कुठून पैसे देणार आहे शिल्पी खरं ते सगळं आताच्या बाहेर गेले देणेकरी आता दारात यायला लागले हे आता सगळं देवा नाही रे मला सहन होत तूच आता काहीतरी मार्ग दाखव नाही तर मला तरी घेऊन जा अयो काय बोलताय तुम्ही नका टेन्शन घेऊ हे परत येतील सुखरूप आहेत ते येणार आहेत परत ते आणि ते आल्यावर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बाबा ते गुंड डेंजरस आहे तो त्यांना पैसे मिळाल्याशिवाय नाही सोडणार ते आपल्याला आणि मुळात इतके पैसे आणायचे कुठून तो प्रतीक म्हणतोय जर का तसं आंबेडकर मिळाला ना तर काहीतरी होऊ शकेल अरे पण बबन तो आंबेडकर भेटेल कुठे तो स्वतःहून तर सापडणार नाहीये पण प्रतीक गेले त्याला शोधायला प्रतीक आंबेडकरला शोधायला जाणार हो काका कारण तो आंबेडकर राहतो कुठे त्या गावाचं नाव आम्हाला माहिती आहे पण त्या गावात जाऊन जर का आंबेडकरला शोधलं ना तर तू नक्कीच मिळेल जर का तो मिळाला ना त्याला इकडे घेऊन येऊ आणि त्याच्याकडून सगळं कबूल करून घेऊ आपण विद्युत तसं झालं तर ठीकच होईल नाहीतर आपल्यावर घर विकायची पाळी येईल. नाही बाबा आपल्यावर घर विकायची वेळ नाही येणार एकदा घरी आले ना की सगळं व्यवस्थित करतील खरंच तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ अश्विनी
अश्विनी, तू या घराचा आधार आहेस. आजवर अनेक अडीअडचणीतून या घराला तू सांभाळलायस. पण आता हे मला सहन होत नाहीये. मी सुटतो तुला. स्वतःला सांभाळ बेटा. जे घडलंय ते अत्यंत दुर्दैवी होतं, पण त्याचा स्वीकार करण्याशिवाय आपल्याकडे मार्ग नाहीये. म्हणून म्हणतो, समजून घे. तुझ्या मुलींना, या घराला तुझी फार गरज आहे बेटा, फार गरज. नाही बाबा, तुम्ही बाबा, माझी खात्री आहे हे नक्की येतील आणि हे घरी आल्यावर ना सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. हे येतील परत घरी. आणि हे असे हात वगैरे नाही जोडायचे बाबा. अगं अश्विनी, तुला कसं समजवायचं? विद्यू, तू तरी सांग ना या दोघांनी ना ते गुंड आले घरी ना, त्याचं टेन्शन घेतलंय. ताई, मी बोलतो यांच्याशी. बाबा, तुम्ही नका काळजी करू. यातनं खरंच काहीतरी मार्ग काढूया आपण. होईल सगळं व्यवस्थित. हे परत येणार आहेत आणि सगळं छान होणार आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. साहेब, आता बरं वाटतं ना तुम्हाला? नाही म्हणजे कुठे दुखत नाहीये ना? ए बाबा, हे किती आहे? 8, बरोबर आहे. आता सांग, हे किती आहे? 4. त्यांना तर आकडे कळतायत. मग मी आता पहिलंच बोललो होतो, ह्यांना बोलता येतंय, ऐकायला येतंय, सगळं नीट दिसतंय. ह्यांना ह्यांचं नाव बी आठवतंय. ह्यांचं नाव आहे श्रेयस. शेरियस? ह्या शहरातली लोकांची ह्यांची काय नाव असतात आपल्याला काही कळत नाही बाबा. आली का सूत साहेबासनी? होय. देवी आईंची कृपा झाली यांच्यावर. एवढ्या मोठ्या अपघातातून वाचले म्हणजे काय खायचं काम नाही. साहेब, तुमचं नशीब लय जोरदार आहे बघा. देवी आई धावून आली तुमच्यासाठी. साहेब, देवी आईचा प्रसाद आहे, खाऊन घ्या. देवी आईने तुम्हाला पुनर्जन्म दिलाय बघा. जय देवी आई. साहेबांना पाणी द्या. होय. अश्विनी, मला घरी जायचं. हो साहेब. साहेब, तुम्ही आराम करा. तुम्ही आराम करा. मला घरी जायचं. घरी जायचं मला. तुमच्या अंगात ताकद नाही, आराम करा. अश्विनी, मग पांड्या, घरासाठी लवकरात लवकर गिराईक बघणं सुरू कर, कारण त्या गुंडांना लवकरात लवकर पैसे देणे फार गरजेचे आहे. काका, काय बोलताय तुम्ही? तुम्ही खरंच घर विकण्याचा प्लॅन करताय? त्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये माझ्याकडे. आज ते गुंड आपल्या घरापर्यंत आले. उद्या आणखी काही केलं त्यांनी तर काय करू शकणार आहे मी? श्रेयस नंतर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि देव न करो काही झालं तर वर जाऊन श्रेयसला काय उत्तर देणार आहे मी? बाबा, आपण काहीतरी सोल्युशन काढूया ना. आपल्यावर घर विकायची पाळी नाही येणार बाबा. विद्युत, इमोशनली विचार करायची वेळ नाही आहे ही. रक्कम फार मोठी आहे आणि ते लोक पण साधे नाही आहेत. आपल्याला जर या प्रकरणातून लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर घर विकण्याचा दुसरा पर्याय नाही आहे. घर श्रेयसच्या नावावर आहे
तू लवकरात लवकर ते घर अश्विनीच्या नावावर रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस सुरू कर. तू प्लीज शांत राहा. हा मयुरी, मयू इथे काय झालं मयू, एवढी घाबरलीस का? प्रतीक, अरे काय झालंय? ऍक्च्युली मयुरीला ना केकेच्या गुंड्यांनी रस्त्यावर अडवलं होतं. काय? हा पण टेन्शन घेऊ नका, तिला काही झालं नाहीये. मामा ती माणसं फार डेंजर आहेत रे. मला सोडा, नाही तर मी ओरडेन. ओरड ओरड ना. तुझ्या बाबाने जर पैसे परत फेडले नाही ना तर हा भाल्या तुला असाच गाठत राहणार. ऍक्च्युली ना मला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती, म्हणून मीच तिला सोडायला आलो. विद्युत, आता तरी माझं म्हणणं पटतंय का तुला? अरे लवकरात लवकर पैसे जमा करणं गरजेचं आहे. बाबा हो, पैसे उभे करूया ना आपण. आपल्यावर घर विकायची पाळी नाही येणार बाबा. एक मार्ग आहे. कोणता? श्रेयसची पॉलिसी. म्हणजे श्रेयसनी टर्म इन्शुरन्सची पॉलिसी काढली होती. आपल्या नालायक बापाला आपण गेल्यावर आधार मिळावा हा विचार करूनच कदाचित त्यानं पॉलिसी काढली असणार. देवानं मला चांगली शिक्षा दिली यार. त्याला नेलं आणि मला ठेवलं इथे. बाबा प्लीज असं बोलू नका. हे बघा, जे काही झालंय ना ते आपल्या हातात नव्हतं. पण दुसरा काय पर्याय मिळतो का ते तपासूया आणि त्याप्रमाणे करूया. पण निदान आत्ता 13व्याची पूजा होईपर्यंत आपण हा विषय इथेच थांबूया प्लीज. आई होत नाही तुला? नाही ग, जरा अस्वस्थ वाटतंय. थांब, तुला थंड दूध देते, बरं वाटेल. ना नको, इच्छा नाहीये माझी. आई, तुला आठवतंय का मी लहान असताना तू तुझ्या मांडीवर मला घ्यायचीस, मला झोप येईपर्यंत गोष्ट सांगायचीस. खूप गोष्टी होत्या तुझ्याकडे, आठवतंय तुला? तर ना आज तू माझ्या मांडीवर डोकं ठेव, मी तुला बोलतो. ये ना, झोप ना, झोप. काय ग? मांडीवर डोकं ठेव ना प्लीज. अगं मयू, हे का? मी गोष्ट सांगते. हळू ती झोप. ती झोपली. तू पण ना काय लहान आहे का ग मी आता? एक ना आटपाट नावाचं नगर होतं. तिकडे एक राजा होता आणि एक राणी होती. त्यांचं ना एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांचा खूप सुखी संसार चालू होता. आई, पण अचानक त्या राजाला ना परदेशात जावं लागलं एका युद्धासाठी. तिकडे राजाचं खूप भयंकर युद्ध झालं. त्यानंतर राजा बरेच दिवस परतला नाही. आई, मग ना त्या गावातले सगळे त्या राणीला सांगू लागले की राजा त्या युद्धात मारला गेलाय, तो परत येणार नाहीये. सगळे तिला समजवत होते. ती राणी एक्सेप्टच करेना. आणि तिच्या अशा वागण्यामुळे ना तिच्या राज्यातले सगळे दुरावत गेले. आजूबाजूची जवळची माणसं सगळी दुरावली. पण आई, त्या राणीला हे कळतच नव्हतं. शेवटी ती एकटी पडायला लागली. आई, आणि तिला जेव्हा हे जाणवलं की आपण एकटे पडलोय आणि
राजा परत येणार नाहीये. तेव्हा तिने हे एक्सेप्ट केलं, पण तेव्हा खूप उशीर झाला होता. आणि तुझ्या बाबांना खरंच काहीतरी झालंय का? तू अशी गोष्ट का सांगितली मला? ऐक ना, काही नाही होणार. मी आहे ना तुझ्यासोबत. मी प्रॉमिस करते, काही नाही होऊ देणार मी. सगळं नीट होईल. हा माझा एकही मेसेज डिलिव्हर नाही झालाय त्यानं. आई, अगं शांतो, तू एवढा विचार नको करूस अचानक. हा, मी आहे ना तुझ्यासोबत. आय प्रॉमिस सगळं ठीक होईल. हा, फोन दे माझ्याकडे. एकही मेसेज हो, डिलिव्हर आपण बघूया, आपण उद्या बघूया हे. हा, आपण उद्या बघूया. आता ठेवता. आई, अगं नको ना एकदम असा अचानक विचार करूस. मी बोलते तुझ्याशी पुन्हा उद्या. हा, चल आपण उद्या बोल. आता झोप. काही नाही, काही नाही. मला माहित नाही आई, मी हे बरोबर करते की चुकीचं. पण आई, तुला रिॲलिटीची जाणीव होणं गरजेचं आहे ग. आम्हाला सगळ्यांना तुझी गरज आहे. या घराला तूच एकटी सावरू शकतेस, आणि त्यासाठी तुला स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. पण जोपर्यंत माझी आई मला परत मिळत नाही, तोपर्यंत हे घर, या घरातली माणसं, ही माझी जबाबदारी. मी बाबांना तसं प्रॉमिस केलं होतं. आई, काय ग, जागी आहेस अजून? झोपली नाहीस? बाबा तुम्ही पण नाही झोपलात? उद्याच्या पूजेची खूप काळजी वाटते. श्रेयसच्या 13व्याच्या पूजेत कुठलं विघ्न यायला नको. श्रेयसचं 13वं म्हणतानाच कसं तरी वाटत. त्याला नीट निरोप देखील देता आला नाही ग. पण त्याला शांती मिळावी म्हणून जे काय विधी करायचे ते नीट पार पडू दे. पण या अश्विनी ते होऊ देईल असं वाटत नाही. काय करायचं? आई, आपण जर तिला पूजेच्या वेळी बाहेर पाठवलं तर चालणार आहे का? मला वाटतं तसंच काहीतरी करावं लागेल आपल्याला. तिला बाहेर पाठवण्याचा विचार करू नका. नाहीतर तुम्ही करायला जाणार एक होईल वेगळंच. पण ती घरात असेल तर 13व्याची पूजा होऊ देणार नाही. सोसायटीत झाली तेवढी बेबरूक खूप आहे. आता नातेवाईकांसमोर तमाशा नकोय. तेव्हा अश्विनीने घरात नसणंच योग्य आहे. काय बोलते कळत आहे का तुला? मला एक सांग, अश्विनी जर घरात नसली, पाहुण्यांनी विचारलं तर काय उत्तर देणार? आणि नवऱ्याच्या 13व्याला बायको हजर नसावी? काय नातेवाईकांना तू काय सांगशील? सांग, कुठे गेली अश्विनी असं विचारल्यावर काय उत्तर आहे तुझ्याजवळ? ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल तसं. तुम्हाला काय करायचं ते करा. मी एक काम करतो, डॉक्टरना बोलवतो आणि त्यांना सांगतो की पूजेच्या वेळेच्या आधी तिला काहीतरी इंजेक्शन द्या. 2-3 तास झोपू देत तिला. जर आपल्याला नातेवाईकांनी विचारलं तर सांगता येईल तिला बरं नाही, ती आत पडलेली आहे. जर नाही करायचं ते करावं लागेल मला. त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. पण उद्या माझ्या मुलाच्या 13व्याच्या पूजेत या बाईंनी काही गोंधळ घातला तर तो मी सहन करणार नाही. त्याच्यामुळे घरादाराचं झालं वाटोळं तेवढं खूप आहे. आता आणखीन नको. घरात जे घडलंय त्यापेक्षा अजून काय वाईट होणार आहे उज्ज्वला?
तुला हे कसं कळत नाही अश्विनी? अश्विनी, मला तुला भेटायचंय. तुम्हा सगळ्यांना भेटायचंय. मला घरी यायचंय अश्विनी. मला घरी यायचंय.